सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. करजगी येथील चिमुरडीवरील अत्याचार व खून प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशी. जत तालुक्यातील करजगी येथील 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी पोस्को न्यायालयानं आरोपी पांडुरंग सोमण्णा कळली, वय वर्ष 45, राहणार करजगी, याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा असल्याचं नमूद केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होतीये. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी गावातील 4 वर्षीय मुलगी सकाळपासून बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस पाटलांनी उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना दिली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. यावेळी आरोपीच्या आईच्या संशयास्पद माहितीनंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता लोखंडी पेटीत पोत्यामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात आरोपीनं मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हत्या करून पुरावे लपवण्याच्या उद्देशानं मृतदेह पेटीत ठेवला असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला मार्गदर्शन केले. गावात शांतता राखण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह विविध मान्यवरांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिले होते. प्राथमिक तपासानंतर हा गुन्हा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या 13 दिवसात भक्कम पुराव्यांसह दोषारोप पत्र दाखल केले. वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक तपासणी, साक्षीदारांचे जबाब, जखमांचे स्वरूप आणि आरोपीचा पूर्व इतिहास यांचा सखोल विचार करून सांगली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जे.यू. मोहंती यांनी आरोपीचं कृत्य अत्यंत क्रूर, अमानवीय आणि समाजासाठी धोकादायक असल्याचं नमूद करत त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.